नमस्कार. आज आपण शब्दार्थाचा वक्र व्यापार या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्यासमोर काही विश्लेषण करणार आहे. साधारणतः शब्दार्थाचा वक्र व्यापार या अनुषंगाने विचार करत असताना ज्या साहित्यकृतीचा आपण अभ्यास करतो किंवा ज्या साहित्याचा आपण अभ्यास करतो त्या साहित्याचं संपूर्ण शरीर शब्दांनी तयार झालेलं असतं. आता या साहित्यातील नेमके शब्द कसे असतात, या शब्दांचा व्यापार कसा असतो, खऱ्या अर्थानं साहित्यामध्ये येणारा जो काही शब्द आहे तो शब्द सरळ सरळ असतो की आडवा तिडवा असतो, आडवळणाने असतो. म्हणजेच काय, जो शब्द सरळपणे वापरला जातो तो व्यवहारातला शब्द आहे, पण साहित्यामध्ये तो शब्द जेव्हा वापरला जातो तो सरळ अर्थाने तो वापरला जात नाही. तो वक्र म्हणजे वेडा वाकडा किंवा वाकड्या अर्थाने, वेगळ्या अर्थाने तो शब्द साधारणतः साहित्यामध्ये वापरला जातो. आणि म्हणूनच शब्दार्थाचा वक्र व्यापार या मुद्द्याच्या अंतर्गत आपल्याला हा वक्र व्यापार म्हणजे नेमका काय आहे, शब्दांचा हा वक्र व्यापार नेमका काय आहे, हाच मुद्दा या अनुषंगाने आता आपल्याला समजून घ्यावयाचा आहे. हा मुद्दा समजून घेताना आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की साहित्य निर्मितीमध्ये किंवा साहित्यामध्ये या वक्र व्यापाराचा, शब्दार्थाच्या वक्र व्यापाराचा नेमकी आवश्यकता काय आहे ही गोष्ट देखील आपल्याला या निमित्ताने समजून घ्यावयाची आहे. साधारणतः शब्दार्थाचा वक्र व्यापार पाहत असताना आपल्याला शास्त्र म्हणजे शास्त्रीय साहित्य याच्यामध्ये शब्द नेमके काय काम करतात, त्याचे नेमके स्वरूप काय असते हे पाहत असतानाच आपल्याला ललित साहित्यातील जे काही शब्द आहेत ते शब्द नेमके कोणते काम करत आहे किंवा कोणत्या प्रकारचे काम करत आहे हे देखील आपल्याला या निमित्तानं पाहावं लागेल. आणि हे पाहत असतानाच आपल्याला साहित्यातील शब्दातून व्यक्त होणारा जो काही अर्थ आहे त्या अर्थाचा अर्थात शब्दार्थाचा वक्र व्यापार जो आहे तोही आपल्या लक्षात येईल. शास्त्रामध्ये शब्दाची मुख्य वृत्ती ही कार्यकारी असते. म्हणजेच काय, शब्दाचा जो मुख्य अर्थ असेल तोच अर्थ तिथे व्यक्त होतो. पण काव्यामध्ये, साहित्यामध्ये जेव्हा आपण याचा विचार करतो त्या शब्दाचा, तेव्हा या साहित्यामध्ये वक्र व्यापाराला अतिशय महत्वाचं स्थान असते. म्हणूनच भामह नावाचा एक विचारवंत संस्कृत मीमांसक आहे, त्यांनी काव्यामध्ये नेमके काय असते तर काव्यामध्ये अर्थात साहित्यामध्ये वक्रोक्तीचे अधिराज्य असते असे त्यांनी म्हटले आहे. तर कुंतक या संस्कृत मीमांसकानेही काव्याचे जीवित वक्रोक्तीच आहे असेही म्हटले आहे. ह्या सगळ्या विचारांचा आपण जेव्हा याच्या खोलात शिरतो, अवलोकन करतो, त्यावेळेला आपल्याही काही गोष्टी लक्षात येतात. साधारणतः आपण इथे शब्दार्थाचा जो काही वक्र व्यापार आहे त्या वक्र व्यापाराच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला किंवा आपल्या असं लक्षात येते ते म्हणजे तत्वज्ञानादी शास्त्रामध्ये शब्दार्थाचा जो काही व्यापार आहे किंवा जो काही व्यवहार आहे तो वाच्यार्थाला धरून असतो. म्हणजेच काय, आपल्या संस्कृत परंपरेने जे काही सांगितलेले आहे त्या सांगितल्याप्रमाणे त्या शास्त्रामध्ये शब्दाची मुख्य वृत्ती जी आहे ती कार्यकारी असते. म्हणजेच काय, तर शब्दांना लाभलेले जे सांकेतिक अर्थ असतात त्याचाच आधार प्राधान्याने शास्त्रीय साहित्यामध्ये घेतला जातो. परंतु साहित्यामध्ये अर्थात ललित साहित्यामध्ये अशा मुख्य वृत्तीला किंवा सांकेतिक सरळ शब्दार्थाला गौण स्थान असते. काव्यात किंवा साहित्यामध्ये महत्व असते ते शब्दार्थाच्या अमुख्य म्हणजे गौण किंवा दुय्यम असं म्हणा किंवा त्याला वक्र म्हणूया आपण, सरळ नाही तर वक्र अशा व्यापाराला त्या साहित्यामध्ये साधारणतः महत्व असते. आधी म्हटल्याप्रमाणेच भामह या संस्कृत मीमांसकांनीही असे म्हटले आहे की काव्यात सर्वत्र वक्रोक्तीचेच राज्य असते. म्हणजे वक्रोक्ती याचं अधिराज्य हे काव्यामध्ये असते, साहित्यामध्ये असते. ही गोष्ट भामहाने
खूप आधी सांगितलेली आहे. तर कुंतक या संस्कृत मीमांसकानेही असे म्हटले आहे की साहित्यामधील जी काही उक्ती आहे ती नेहमीच्या परिचित अशा सरलोक्तीहून वेगळी असलेली अशी ती वक्रोक्ती किंवा ती उक्ती असते. उक्ती म्हणजे बोलणे किंवा त्यातली भाषा, त्यातली शब्द. हे शब्द असे सरळ नसतात तर वेगळे असे असतात. म्हणजेच ते त्याला आपण असं म्हणूया की अमुख्य, म्हणजे मुख्य जो अर्थ आहे तो अर्थ न सांगता वेगळाच अर्थ सांगणारे असे ते शब्द असतात. म्हणून वक्रोक्तीला साहित्यामध्ये अतिशय महत्वाचे स्थान आहे. साधारणतः EWM टिलियार्ड या पाश्चात्य विचारवंतांनीही अर्थात इंग्रज समीक्षकांनीही म्हटलेलं आहे की तिरकस किंवा वक्र या गोष्टीला साहित्यामध्ये अतिशय महत्वाचे स्थान असते. म्हणजे कसं असते, उदाहरणार्थ दिले त्यांनी की आपण उदाहरण या अनुषंगाने घेऊ शकतो की स्त्रीमुखाला नुसते मुख म्हटले किंवा मुख म्हणणे ही सरलोक्ती झाली. पण त्याच स्त्रीमुखाला जर आपण मुखचंद्र असं म्हटलं तर ती मात्र वक्रोक्ती होते. कारण सरळ अर्थ त्या शब्दाचा इथे घेता येत नाही. म्हणून एखाद्या स्त्रीच्या मुखाला आपण नुसतं मुख जर म्हटलं तर त्याच्यामध्ये असं आकर्षण किंवा सौंदर्य असं काही दिसणार नाही आपल्याला किंवा प्रतीत होणार नाही. पण त्याच मुखाला जर आपण मुखचंद्र म्हटलं तर त्या सगळ्या जे सौंदर्य आहे हे सगळं सौंदर्य तिथे किंवा त्या सौंदर्याची उधळण केलेली आहे असं आपल्याला जाणवतं. म्हणजे एकच शब्द मुख आणि मुखचंद्र या दोन्ही शब्दाचा अर्थ जरी आपण बघितला तर आपल्याला साहित्य कृतीमध्ये वक्रोक्तीला नेमकं काय स्थान आहे हेही आपल्या लक्षात येते. आता आणखी पुढे जाताना असं आपल्याला दिसते की शब्दार्थाचे व्यापार किंवा शब्दार्थाचे व्यापार व्यवहार हे शब्दांच्या ठिकाणी वसणाऱ्या त्रिविध शक्तीच्या साह्याने घडतात. आनंदवर्धन हा एक मीमांसक आहे. यांनी देखील या तीन शक्तीचं महात्म्य वर्णिलेलं आहे. साधारणतः आपल्याकडे संस्कृत मीमांसकांमध्ये किंवा संस्कृत साहित्यामध्ये ध्वनी संप्रदाय या नावाने एक संप्रदाय परिचित आहे. या ध्वनी संप्रदायाने तीन शब्दशक्तीचा विस्ताराने विचार केला आहे की ज्या शब्दशक्ती शब्दार्थाचा जो काही वक्र व्यापार आहे या संकल्पनेशी अतिशय संबंधित आहेत. या तीन शब्दशक्तीच्या साह्याने साहित्यकृतीचा जो काही अर्थ आपण घेतो, वेगवेगळा जो अर्थ आपल्याला प्रतीत होतो, तो सगळा अर्थ या तीन शक्तीवरच आधारलेला असतो. आता या तीन शक्ती म्हणजे कोणत्या शक्ती आहेत तर याच्यामध्ये अभिधा, लक्षणा आणि व्यंजना अशा या तीन शक्ती आहेत. या शब्दाच्या त्रिविध अशा शक्ती आहेत. त्यापैकी अभिधा ही जी शब्दशक्ती आहे ही शब्दशक्ती किंवा या शब्दशक्तीच्या द्वारा साहित्यामध्ये जो शब्द आलेला असतो, जो शब्द आहे त्या शब्दाचा मुख्य अर्थ सांगण्याचं काम ही अभिधा शक्ती करते आहे. म्हणजे एखादा शब्द उच्चारताबरोबर आपल्या मनाला तात्काळच एक विशिष्ट अर्थ जाणवतो. आता उदाहरणार्थ झाड म्हटल्याबरोबर एका विशिष्ट आकृतीची वनस्पती किंवा सिंह म्हटल्याबरोबर एका विशिष्ट आकाराचा एक हिंस्र पशु ह्या प्रतिमा आपल्या समोर उभ्या राहतात किंवा हा अर्थ आपल्याला प्रतीत होतो. ही जी शब्दशक्ती आहे ज्याच्यामुळे आपल्याला शब्दाचा मुख्य अर्थ कळतो, या शब्दशक्तीला अभिधा असे नाव आहे किंवा अभिधा असे म्हणतात. अभिधा या शक्तीमुळे जो काही अर्थ प्राप्त होतो त्याला वाच्यार्थ असे म्हणतात. हा अर्थ शब्दांना कसा प्राप्त होतो याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या उपपत्ती सांगण्यात येतात. पण नेमकेपणाने त्यातील कोणतीही उपपत्ती शब्द व वाच्यार्थ यांच्यातील संबंधांचा जो काही उलगडा आहे तो पुरेसा उलगडा करू शकत नाही. म्हणून या शब्दाच्या आधारानं किंवा संकेत काही असतात असे संकेत किंवा यालाच आपण एखादा संकेत म्हणूया आपण. म्हणजे कुठलाही शब्द जरी आपण घेतला तर त्याला लाभलेला
जो काही अर्थ आहे तो अर्थ समाजाने मान्य केलेला असतो किंवा तो असावा लागतो. जर तो अर्थ समाजाने मान्य केलेला नसेल तर त्या शब्दासह त्याचा जो काही अर्थ आहे त्या अर्थाला आपणही स्वीकारू शकत नाही. दुसरं असं आहे झाड किंवा सिंह म्हणजे अमुक अमुक हे अशा संकेतानेच ठरलेले आहे की ह्या सगळ्या ज्या काही प्रतिमा आहेत या संकेतामुळेच आपल्याकडे ठरतात. म्हणून झाड म्हणजे वेल नव्हे किंवा सिंह म्हणजे वाघ नव्हे, हे देखील संकेत आपल्याकडे सगळे ठरलेले आहेत आणि म्हणूनच हे संकेत आपण स्वीकारतो, कारण संकेताने भिन्न अर्थ आपल्याला प्राप्त होतात आणि ते अर्थ आपण घेत असतो. साधारणतः अभिधा ही जी शब्दशक्ती आहे या शब्दशक्तीचे 3 प्रकार असल्याचे आपल्याला आढळतात. त्यापैकी एक म्हणजे योग, दुसरा रूढ आणि तिसरा योगरूढ असे 3 प्रकार या शब्दशक्तीचे आहेत. म्हणजे अभिधा या शब्दशक्तीचे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये योग म्हणजे याच्यामध्ये शब्दार्थ नक्की ठरलेला असतो, नक्की असतो. रूढ म्हणजे रूढी किंवा संकेताने हा अर्थ त्या शब्दाचा ठरलेला असतो. आणि योगरूढ या प्रकारामध्ये शब्दाची उत्पत्ती किंवा समाजाने दिलेला जो काही अर्थ आहे त्याला संकेतार्थ म्हणूया, या दोन्ही गोष्टींचा समावेश या योगरूढ मध्ये असतो. अभिधा शक्तीचे साधारणतः हे 3 प्रकार आहेत. योग म्हणजे व्युत्पत्ती, याच्यामध्ये शब्दाचे घटकावयव तपासून त्याची उत्पत्ती लक्षात घेतली जाते. या आधारे जिथे शब्दार्थ नक्की होऊ शकतो तो यौगिक शब्द, त्या शब्दाला शब्दार्थ नक्की झाला की त्याला यौगिक शब्द असं म्हणतात. उदाहरणार्थ भारतीय हा शब्द आहे, याच्यामध्ये भारत ही त्याची उत्पत्ती आहे. मूळ शब्द काय तर भारत. गांगेय हा जो शब्द, याच्यामध्ये मूळ शब्द गंगा हा आहे. गंगेचे अपत्य पुत्र तो गांगेय हा त्याचा अर्थ असा घेतो आपण. जिथे का ज्या ठिकाणी शब्दार्थ हे रूढीने किंवा संकेताने प्रस्थापित होतात ते रूढ शब्द. या ठिकाणी किंवा येथे उत्पत्तीशी अर्थाचा संबंध नसतो. रूढार्थाला किंवा संकेतार्थाला समाजाची मान्यता मात्र लाभलेली असते. जे समाजाची मान्यता असल्याशिवाय त्या शब्दाचा अर्थ किंवा त्या शब्दाला आपण स्वीकारू शकत नाही किंवा स्वीकारत नाही. आता इथे आपण बघतो आहोत उदाहरणार्थ झाड, वेल, वाघ, सिंह हे इत्यादी जे काही शब्द आहेत हे सगळे शब्द हे साधारणतः योगरूढ हा जो अभिधेचा प्रकार आहे याच्यामध्ये साधारणतः याचे मिश्रण झालेले असते. म्हणजेच काय, त्यात व्युत्पत्तीही लक्षात घेतली जाते आणि सांकेतिकताही लक्षात घेतली जाते. उदाहरण काय त्याचे आहेत, पंकज, पंक अधिक ज म्हणजे काय तर चिखलात जन्मलेले. आता हा यौगिक अर्थ घेतल्यास चिखलात जन्मणारा कोणताही विशेष लक्षात घ्यावा लागेल. पण वेली, बेडूक, गांडूळ किंवा इतर जीवाणू यांनाही पंकज म्हणावे लागेल. पण पंकज म्हणजे कमळ असं आपण स्वीकारतो आणि हे रूढीने निश्चित केलेलं आहे. म्हणूनही कमळही चिखलातच उमलतं किंवा कमळाचा चिखलातच जन्म होतो ही गोष्ट आपण स्वीकारतो. त्याचबरोबर योग आणि रूढ या दोन्ही शक्ती म्हणजे पंकज म्हणजे कमळ या एका संज्ञेमध्ये असलेलं आपल्याला जाणवतं. खग हा असाच एक योगरूढ शब्द आहे. विमान, चंद्र, सूर्य असा त्याचा अर्थ न घेता आपण खग या शब्दाचा अर्थ पक्षी असा घेतो, कारण तो रूढीने निश्चित केलेला असतो आणि तो सर्वांकडून समाजानेही तो स्वीकारलेला असतो. साधारणतः अभिधा जी काही शब्दशक्ती आहे या शब्दशक्तीच्या द्वारा आपल्याला शब्दाचा मुख्य अर्थ कळतो. म्हणजे साहित्यामध्ये असणारे शब्द देखील बऱ्याच वेळेला मुख्य अर्थ आपल्याला सांगतात. ते कशाच्या आधाराने तर अभिधा या शब्दशक्तीच्या आधाराने. दुसरी जी शब्दशक्ती आहे ती आहे साधारणतः लक्षणा. लक्षणा ही शब्दशक्ती काय करते तर मुख्यार्थ सोडून जो काही दुसरा अर्थ असेल लक्षणेने घेतलेला तो अर्थ आपल्याला सांगते. एखाद्या वाक्याचा अर्थबोध होण्यासाठी कित्येक वेळा नुसत्या मुख्यार्थाचा किंवा वाच्यार्थाचा उपयोग होत नाही. तर अशा वेळेला मुख्यार्थ सोडून जो अर्थ आपण स्वीकारतो त्याला लक्षार्थ असे म्हणतात. लक्षणा या शक्तीमुळे शब्दाच्या ठिकाणी असणारा जो काही अर्थ आहे लक्षणार्थ तो आपल्याला प्रतीत होतो.
म्हणजे उदाहरणार्थ घरावरून हत्ती गेला असे आपण म्हणतो. याचा अर्थ काय होतो की घरावरून या शब्दाचा मुख्य अर्थ इथे घेऊन उपयोग होणार नाही. म्हणून घरावरून या शब्दाचा अर्थ आपल्याला घराजवळून असा घ्यावा लागतो. आपण जो असा अर्थ घेतो घरावरून ऐवजी घराजवळून असा जो अर्थ घेतो तोच लक्ष्यार्थ होय. म्हणजेच काय, या लक्ष्यार्थाचे किंवा ही जी लक्षणं आहे या लक्षणाचे काही प्रकारही पडतात. ते प्रकार पुढील प्रमाणे आहेत. साधारणतः ज्याला आपण लक्ष्यार्थ म्हणतो तो लक्ष्यार्थ लक्षणा या शब्दशक्तीमुळे आपल्या निदर्शनास येतो. असा जो काही लक्ष्यार्थ आहे हा लक्ष्यार्थ लक्षात घेण्यासाठी आपल्याला नेहमीच 3 गोष्टीची आवश्यकता आहे. त्या 3 गोष्टी म्हणजे काय, तर पहिली गोष्ट आहे मुख्यार्थबोध. मुख्यार्थबोध याचा अर्थ असा आहे, मुख्यार्थ उपयोगात येत नाही हे लक्षात येणे. उदाहरणार्थ घरावरून किंवा श्रीमुखात असे शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा याचा जो काही मुख्य अर्थ आहे तो इथे उपयोगास येत नाही असे आपल्याला दिसते. दुसरा आहे मुख्यार्थाशी संबंध. म्हणजेच काय, लक्ष्यार्थाचा मुख्यार्थाशी संबंध हा हवाच, म्हणजे असायलाच हवा. उदाहरणार्थ घरावरून म्हणजे घराजवळून हा अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे तिथे किंवा तो प्रतीत व्हायला पाहिजे. तिसरा जो प्रकार आहे तो आहे रूढी अथवा प्रयोजन. म्हणजेच काय, काहीतरी हेतू असल्याशिवाय लक्षणेचा वापर होत नाही. म्हणजे लक्षणेचा वापर करण्यासाठी त्याच्यामागे काहीतरी हेतू असला पाहिजे, या हेतूशिवाय लक्षणेचा वापर होत नाही असे आपल्याला दिसते. म्हणून लक्षणार्थामागे किंवा लक्ष्यार्थामागे नेहमी प्रयोजन असते, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. घरावरून म्हणताना घराशी समीपता दाखविणे हाच हेतू त्याच्या मागे असतो. म्हणजेच काय, तर नुसत्या मुख्यार्थाची योजना जर केली तर ते हेतू साध्य होत नाही. म्हणून लक्ष्यार्थाचाच आपल्याला आधार घ्यावा लागतो. अनेक वेळेला हा जो हेतू आहे तो हेतू रूढीमुळे नाहीसाही होतो. आज आपण कुशल या शब्दाचा अर्थ चतुर, निपुण असा घेतो. तो रूढीमुळेच होय. कारण पूर्वी किंवा प्राचीन काळी या कुशल या शब्दामागे एक विशिष्ट हेतू व प्रयोजन होते. कुश अधिक ल म्हणजे कुश, कुशाचा अर्थ दर्भ. दर्भ तोडण्यात जो पारंगत असेल, चतुर व निपुण असेल असा या शब्दाचा अर्थ आहे. तो खऱ्या अर्थानं यज्ञ संस्कृतीच्या काळामध्ये खास असा अर्थ होता. पण त्यातील विशिष्टत्व आणि नेमकेपणा अर्थात विशिष्टत्व किंवा नेमकेपणा रूढीमुळे कालांतराने लुप्त झाला आणि चतुर, निपुण असा सर्वसाधारण अर्थ सुरू झाला आणि तो आपण स्वीकारला. साधारणतः हा जो सारा लक्ष्यार्थ आहे या लक्ष्यार्थानंतर वाच्यार्थ बनलेला यास आपण निरूढ लक्षणा असे म्हणतो. उदाहरणार्थ खसखस पिकणे, ठिया देणे, इंगा दाखविणे हे सगळे जे काही वाक्प्रचार आहेत हे सगळे वाक्प्रचार मुळात हेतुपूर्णच होते. परंतु कालांतराने त्यातील जो काही लक्ष्यार्थ आहे हा मुख्यार्थ बनला असे होणे म्हणजेच निरूढ लक्षणा होय, हेही आपल्याला या निमित्ताने समजावून घ्यावे लागते. लक्षणेतील जो काही वाच्यार्थ आहे तो वाच्यार्थ अर्थात मुख्यार्थ आणि लक्ष्यार्थ यातील संबंधाचा विस्तृत विचार जुन्या संस्कृत मीमांसकांनी केलेला आहे. या दोन्हीतील सादृश्य आणि सादृश्येतर असे जे काही 2 प्रकारचे संबंध आहे हे दोन्ही प्रकारचे संबंध लक्षात घेतले जातात. अनुक्रमे त्यांनाच गौणी लक्षणा आणि शुद्ध लक्षणा असे म्हटलेले आहेत. म्हणजे लक्षणाचे हे मुख्य 2 प्रकार आहे. यातील गौणी लक्षणाचे 2 प्रकार आणि दुसरीचे म्हणजेच शुद्ध लक्षणाचे 4 उपप्रकार हे सांगितले जातात. साधारणतः गौणी किंवा सादृश्यमूलक लक्षणा ही एक आहे, हा एक प्रकार आहे आणि दुसरा शुद्ध लक्षणा म्हणजे सादृश्येतर मूलक लक्षणा हा दुसरा प्रकार आहे. आता याच्यामध्ये गौणी लक्षणा आणि शुद्ध लक्षणा याचे जे काही उपप्रकार आहेत तेही आपण पुढे पाहणार आहोत. सुरुवातीला आपण गौणी लक्षणाचे म्हणजे सादृश्यमूलक लक्षणाचे जे काही 2 प्रकार आहेत ते 2 प्रकार आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला आहे गौणी सारोपा आणि दुसरा आहे गौणी साध्यवसाना. गौणी सारोपा याचा अर्थ असा आहे की 2 सदृश्य वस्तूंपैकी एकीचा दुसऱ्यावर आरोप होणे.
म्हणजे गौणी सारोपा लक्षणेचं हे उदाहरण आहे. तर गौणी साध्यवसाना जे आहे याचं उदाहरण देताना उपमेयाचे उपमानात अध्यवसान नाहीसे होणे, हे गौणी साध्यवसाना या लक्षणेच्या प्रकाराचा अर्थ आहे. दुसरा जो प्रकार आहे तो शुद्धा लक्षणेचा आहे. यालाच सादृश्येतर मूलक लक्षण असंही म्हणतात. याचे 4 प्रकार आहेत, ते देखील मी पुढे सांगतोच आहे. शुद्धा सारोपा हा एक प्रकार, शुद्धा साध्यवसाना हा दुसरा प्रकार, शुद्धा उपादान हा तिसरा प्रकार, शुद्धा लक्षणा हा चौथा प्रकार. असे 4 प्रकार ह्या शुद्धा लक्षणेचे आहेत. आता त्याची उदाहरणं देखील आपण सविस्तरपणे पाहूया. सादृश्यमूलक जी काही लक्षणं आहे, गौणी लक्षणा, तिचा जो काही प्रकार आहे गौणी सारोपा. आता उदाहरणार्थ तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच. आता इथे काय होतं की 2 सदृश्य वस्तूंपैकी एकीचा दुसऱ्यावर आरोप केला जातो, म्हणजे ती गौणी सारोपा आहे. दुसरा आहे सादृश्यमूलक गौणी साध्यवसाना. यामध्ये रमणीमुख पाहून, जो मुखाचा अर्थ जो आहे ते पाहिल्यानंतर हा चंद्रच भूतलावर अवतरला आहे. एखाद्या स्त्रीचं मुख बघितल्यानंतर असं एक विधान तोंडाबाहेर मुखाच्या द्वारा बाहेर पडणे की हा चंद्रच भूतलावर अवतरला आहे. म्हणजेच काय, रमणीमुख हे उपमेय काढून काढलेलं आहे आणि त्याऐवजी चंद्र या उपमानाचीच फक्त योजना केलेली आहे इथे. म्हणजेच उपमेयाचे उपमानात अध्यवसान नाहीसे होणे असा त्याचा अर्थ आहे. दुसरा जो प्रकार आहे शुद्ध लक्षणेचा किंवा सादृश्येतर मूलक लक्षणेचा, त्याचेही जे 4 उपप्रकार आहेत त्याचेही उदाहरण आपण इथे पाहतो आहोत. त्यातलं पहिलं आहे शुद्धा सारोपा. यामध्ये चवनप्रास म्हणजे साक्षात बलच असं एक विधान आहे. आता याच्यामध्ये काय होतं, वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ यातील जो काही संबंध आहे तो संबंध साधर्म्यावर म्हणजेच काय सारखेपणा किंवा साम्य यावर अधिष्ठित नसून तो कार्यकारण भावावर अधिष्ठित आहे. म्हणजेच काय, चवनप्राश हे बलनिर्मिती या कार्याचे कारण होय. हे पहिलं उदाहरण याचं शुद्ध लक्षणाचं, शुद्धा सारोपा याच्या अंतर्गत. दुसरं उदाहरण दुसरा जो प्रकार आहे शुद्धा साध्यवसानाचा, त्याच्यामध्ये आहे चवनप्राशाच्या सेवनाला उद्देशून, म्हणजे चवनप्राश जो करतो त्याचं जे काही सेवन करतो त्या सेवन करणाऱ्याला उद्देशून तो साक्षात बलसेवनच करीत आहे. चवनप्राश म्हणजे बल आहे आणि तो बलाचं सेवन करतो आहे असा तो अर्थ आहे. वाक्य काय, तो साक्षात बलसेवनच करीत आहे. म्हणजेच काय होतं, इथे चवनप्राश या उपमेयाचे बलसेवन या उपमानात अध्यवसान झालेले आहे. याचा तिसरा जो प्रकार आहे तो आहे शुद्धा उपादानाचा. आता इथे उदाहरणार्थ बांगडी फुटणे हा लक्षार्थात समाविष्ट होणारा असा अर्थ आहे. पण आपण इथे बघूया, पानपतावर 1.25 लाख बांगडी फुटली हे एक उदाहरण आहे. आता याच्यामध्ये काय आहे की बांगडी फुटणे हा मुख्य अर्थ वैधैव येणे किंवा वैधैव येणे या लक्षार्थात समाविष्ट होतो. तो स्वतःच लक्षार्थाला प्रकट करीत असतो. म्हणजे शुद्धा उपादान याचं हे उदाहरण आहे. आणि शेवटचा जो प्रकार शुद्ध लक्षणेचा आहे, चौथा शुद्ध लक्षणेचा उपप्रकार आहे तो आहे शुद्धा लक्षणा. आता याच्यामध्ये काय होतं की घरावरून हत्ती गेला, इथे जो काही लक्ष्यार्थ आहे तो व्यक्त करून मूळचा जो काही वाच्य अर्थ आहे किंवा मुख्य अर्थ आहे तो लुप्त होतो. घरावरून याचा अर्थ काय, घरात जवळून असा तो अर्थ आपण घेतो. म्हणजेच काय, इथे मुख्य अर्थ लुप्त होतो हे आपल्याला प्रामुख्याने दिसते. असे साधारणतः हे लक्षणाचे 2 प्रकार आहेत आणि या 2 प्रकाराचे हे एकूण 6 असे उपप्रकार आहेत. यानंतर जी काही शेवटची तिसरी शब्दशक्ती आहे ती आहे व्यंजना. या व्यंजना शब्दशक्तीचाही परिचय आपण या निमित्ताने करून घेणार आहोत. म्हणजेच काय, शब्दार्थाचा जो काही वक्र व्यापार आहे या वक्र व्यापारामध्ये अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या 3 शब्दशक्ती ज्या आहेत ह्या कशा कार्यरत आहेत याचा विचार आपण या अनुषंगाने करतो आहोत. तर आता आपण व्यंजना या शब्दशक्तीचा परिचय करून घेऊ. व्यंजना ही जी शब्दशक्ती आहे ही शब्दशक्ती साधारणतः साहित्यामध्ये नेमके कोणते कार्य करते आहे या अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागतो. तर एरवी व्यवहारात किंवा शास्त्रामध्ये अभिधा किंवा लक्षणा या 2 शक्तीचा साधारणतः आपण उपयोग करतो, तो पुरेसाही होतो. परंतु
शब्दार्थाच्या वक्र व्यापारामध्ये मात्र जिथे केवळ आवश्यकता आहे अशा ललित साहित्य निर्मितीमध्ये या दोन्ही शक्ती कमी पडतात. कोणत्या? अभिधा आणि लक्षणा. तर तिथे या दोन्ही शक्तीच्या पलीकडे अर्थवलयाची एक आवश्यकता असते आणि म्हणूनच व्यंग्यार्थ किंवा ध्वन्यर्थ हा आहे या दोन्ही शक्तीच्या पुढचा असा अर्थ की जो आपल्याला साहित्यकृतीमध्ये येणारा जो काही शब्द आहे किंवा जो काही विचार आहे तो समजून घेण्यासाठी या शब्दशक्तीचा आपल्याला उपयोग होतो. म्हणजेच काय? साहित्यामध्ये व्यंजना शक्तीच्या माध्यमातून आलेला व्यंजनार्थ किंवा व्यंग्यार्थ असा त्याचा किंवा ध्वन्यर्थ असा त्याचा तो अर्थ आहे. हा जो अर्थ आहे तो कशामुळे प्राप्त होतो आपल्याला? तर व्यंजना या शब्दशक्तीमुळे. इथे काव्याचे किंवा ललित साहित्याचे जे काही मुख्य बळ आहे ते सूचकतेवर असते किंवा सूचकतेत असते. सूचकता म्हणजे काय? तर ती एक नवनिर्मितीच असते. तेव्हा साहित्यातील जी काही सूचकता आहे आणि नवता ही अभिधा किंवा लक्षणा या दोन शक्तीच्या कार्यक्षेत्रात बसत नाही. म्हणूनच दोन्ही शक्तीचे कार्य करून त्या निवृत्त झाल्यानंतर किंवा त्या दोन्ही शक्तीचे जे काही कार्यक्षेत्र आहे ते संपल्यानंतर व्यंजना या शब्दशक्तीचं कार्य सुरू होतं. म्हणजेच काय? साहित्यामधली जी काही सूचकता आहे ही सूचकता या सूचकतेला आनंदवर्धनाने असा या सूचकतेचा अर्थ घेतलेला आहे की ध्वन्यर्थ, सूचितार्थ किंवा व्यंग्यार्थ असंच या सूचकतेला आपण म्हणूया. काव्याची सर्वसाधारण अर्थगत चौकट जी आहे ती चौकट अभिधा व लक्षणा किंवा अभिधा आणि लक्षणा या दोन शब्दशक्तीच्या मुळे आपल्या लक्षात येते आणि याच्या पलीकडचा जो काही अर्थ आहे तो अर्थ मात्र व्यंजना या शब्दशक्तीमुळेच आपल्याला प्राप्त होतो. आता इथे ही जी नवनिर्मिती आहे किंवा सूचकता आणि नवता हे जे व्यंजनेचं कार्य आहे या कार्याच्या अनुषंगाने डॉक्टर सरा गाडगीळ या विचारवंतानेही आपले काही विचार या अनुषंगाने मांडलेले आहेत. साधारणतः व्यंजनेच्या माध्यमातून साहित्यकृतीमध्ये नवलालित्य किंवा नवसौंदर्य हे येतं किंवा निर्माण होतं ही गोष्ट या निमित्ताने आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आता साधारणतः या व्यंजना या शब्दशक्तीचे दोन प्रकार असल्याचे आपल्याला दिसतात. त्यापैकी एक आहे शाब्दी व्यंजना आणि दुसरी आहे आर्थी व्यंजना. त्यातली पहिली जी आहे शाब्दी व्यंजना ही शाब्दी व्यंजना शब्दावर आधारलेली असते किंवा शब्दावर अधिष्ठित असते. म्हणजेच काय? अभिधा आणि लक्षणा याच्या आधारे जिथे व्यंग्यार्थ सूचन होते ती शाब्दी शक्ती. आणि दुसरं आहे, याचं उदाहरण जर घ्यायचं झालं शाब्दी व्यंजनेचं तर श्लेष किंवा छेकापणहुती हे जे अलंकार आहेत हे अलंकार इथे महत्वाचे असतात. दुसरा जो प्रकार आहे तो आर्थी व्यंजनेचा आहे. आर्थी याचा अर्थ आहे अर्थावर अधिष्ठित असणारी ही अशी शब्दशक्ती आहे, म्हणजे अर्थावरती आधारलेली आहे. दर्शनी अनुभवाबरोबरच सूचित अनुभव साकार करण्याचे सामर्थ्य म्हणजेच अलौकिक ध्वनी ह्या प्रकारामध्ये आहे, म्हणजे आर्थी व्यंजना या प्रकारामध्ये आहे. साधारणतः आपण बघतो आहोत शब्दावर अधिष्ठित ती शाब्दी आणि अर्थावर अधिष्ठित ती आर्थी असे व्यंजनाचे दोन प्रकार आहेत. अभिधा आणि लक्षणा या दोन शब्दशक्तीच्या आधारावर जिथे व्यंग्यार्थाचे सूचन होते ती शाब्दी व्यंजना होय. श्लेष किंवा छेकापणहुती यासारखे जे काही अलंकार आहे हे या शाब्दी व्यंजनेचे प्रमुख उदाहरण आहे किंवा प्रमुख उदाहरण म्हणून आपल्याला स्वीकारावे लागते. आर्थी व्यंजनेत मात्र संपूर्णपणे वेगळ्या पदर असलेला असा अर्थव्यापार असतो आणि तोही अर्थव्यापार आपल्याला समजून घ्यायचा असतो. दर्शनी अनुभवाबरोबर सूचित अनुभव साकार करण्याचे जे काही सामर्थ्य आहे ते सामर्थ्य या आर्थी व्यंजनेमध्ये आहे. यालाच अलौकिक ध्वनी असेही म्हणतात. वस्तीध्वनी, वस्तुध्वनी, अलंकार ध्वनी आणि रसध्वनी असे चढत्या क्रमाने तीन ध्वनी प्रकार असल्याचे साधारणतः सांगितले जातात. या तीनही प्रकाराच्या अनुषंगाने यातील पहिले जे काही दोन आहे पुन्हा म्हणजे पहिले दोन प्रकार जे आहेत ते अभिधा व लक्षणा या दोन शक्तीशीच निगडीत असतात. त्यांना संलक्षक्रम ध्वनी असे म्हणतात.
त्यातील ध्वनीचे सूचन त्या ध्वनीचे सूचक अर्थाचे स्वरूप सहज ताडता येण्याजोगे असते किंवा त्याचा अनुमान आपण सहज करू शकतो. परंतु जो रसध्वनी आहे हा असंलक्षक्रम ध्वनी आहे. म्हणजेच तो लक्षात यायला आस्वादकाजवळ किंवा वाचकाजवळ रसिक किंवा आस्वादक मन किंवा रसिक मन असायला हवे. प्रतीतीच त्याचे अस्तित्व आहे. म्हणजे प्रतीती आल्याशिवाय ते आपल्याला कळणारच नाही असं ते आहे. म्हणून काव्यरचनेमध्ये किंवा साहित्य रचनेमध्ये अनेक अर्थाची सूचना दिलेली असते. उत्तम साहित्यकृती किंवा अक्षर साहित्यकृती ही या प्रकारच्या रसध्वनीचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरते. काव्य किंवा ललित साहित्य हे नेहमीच एक व्यापक अनुभव देत असते आणि तो अतिशय महत्वाचा असतो. अशी जी काही व्यापकता आहे ती व्यापकता शब्दार्थाच्या व्यंजना नामक वक्र व्यापारामुळेच लाभत असते. यामुळेच या वक्र व्यापाराला भारतीय किंवा पाश्चित्य साहित्य विश्वामध्ये महत्वाचे स्थान लाभलेले आहे. विशेषतः साहित्य हे प्राचीन असू दे किंवा अर्वाचीन असू दे, जुने असू दे किंवा नवे असू दे, कोणत्याही काळातील किंवा देशातील असू दे, त्याच्या बाबतीमध्ये सूचनेचे सामर्थ्य नेहमी लक्षात घेतले जाते आणि ज्या साहित्यकृतीमध्ये असे सामर्थ्य असते ती साहित्यकृती अक्षर साहित्यकृती असते. म्हणजेच काय, जिथे शब्दार्थाच्या वक्र व्यापाराची कमाल मर्यादा गाठल्याशिवाय किंवा गाठल्यासारखे जाणवते ती साहित्यकृती ही साधारणतः श्रेष्ठ मानली जाते. म्हणजेच काय, साहित्यकृतीमध्ये असणारे जे काही शब्द आहेत त्या शब्दार्थाचा जो काही वक्र व्यापार आहे तो वक्र व्यापार अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या 3 शब्दशक्तीच्या माध्यमातून त्या याच्यावर कसा तो आधारलेला आहे ही गोष्ट आपण या अनुषंगानं लक्षात घ्यायला हवी. या वक्र व्यापाराचा विचार करताना, शब्दार्थाच्या वक्र व्यापाराचा विचार करीत असताना भाषेचे नादरूप देखील लक्षात घेणं आपल्याला इथे महत्वाचे वाटते. साधारणतः याच्यामध्ये काय असते की शब्दांची किंवा शब्दांनी बनलेल्या भाषेची नादरूप आणि अर्थरूप अशी 2 रूपे असतात. शब्दाचा उच्चार करणं हे नादरूपामध्ये येतं. भावनेचा आविष्कार चांगल्या तऱ्हेनं करण्यासाठी या नादरूपाचा आपल्याला उपयोग होतो. संवेदना, भावना, विचार यांच्या साह्याने जो अनुभव तयार होतो त्या अनुभवातून आपल्याला सौंदर्याची प्रतीती येते. म्हणजेच काय, व्यक्तिगत वृत्तीचा म्हणजे लेखकाच्या व्यक्तिगत वृत्तीचा आपल्याला अनुभव येतो म्हणजे प्रतीती येते. ताल आणि लय शब्दाचे किंवा शब्दबंध